इथून 55 किलोमीटर आहे नाथुला. इंडिया चायना बॉर्डर आहे. माझ्या मागे पाहताय ती चायनाची बॉर्डर आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, माझा दुसरा दिवस आहे आज गँगटॉकमध्ये आणि मी आत्ता निघालेलो आहे नाथुला पासला. नाथुला पास म्हणजे इंडिया चायना बॉर्डर आहे. ती MG मार्गवरती आहे मी आत्ता. तर इकडून मला शेअरिंग टॅक्सी करायची आहे. काल मी एका एजंटकडे त्याचे पैसे पण पाठवलेले आहेत. आपण आत्ता जाऊन पाहूयात. मला वज्र टॅक्सी स्टँड म्हणून एक ठिकाण आहे इथे, MG मार्गपासून दूर आहे थोडं. तिथे जाण्यासाठी रिक्षा मिळतील किंवा टॅक्सी मिळेल शेअरिंगमध्ये, पाहूयात. नाही तर आपल्याला प्रायव्हेट टॅक्सी करून पोहोचावं लागेल. आणि सकाळचा हा असा परिसर आहे MG मार्ग. सकाळी 7 वाजलेले आहेत. हे पहा, अतिशय स्वच्छ परिसर आहे हा. 2 व्हीलर 4 व्हीलर कुठल्याच व्हेकलला अलाउड नाही आहे. फक्त आपले नागरिक इथे चालू शकतात. त्यामुळे अतिशय सुंदर आहे हा परिसर. आणि इथं मॅरेथॉन चालू आहे बहुतेक. मी दाखवतो तुम्हाला, पहा पुढे. एवढ्या सकाळी सुद्धा हा परिसर गजबजलेला आहे खूप. चला तर मग जाऊया टॅक्सी स्टँडकडे. हे वज्र टॅक्सी स्टँड आहे. MG मार्गपासून मला 30 रुपयात टॅक्सी मिळाली शेअरिंगमध्ये इथे. तर इथून मी 900 रुपयांमध्ये नाथुला पाससाठी शेअरिंगमध्ये टॅक्सी बुक केलेली आहे. इथून 55 किलोमीटर आहे नाथुला. इंडिया चायना बॉर्डर आहे. तर तिकडे मी जाणार आहे. आता मी आहे वज्र टॅक्सी स्टँडवरती. हा पहा, हा परिसर आहे. मोठा परिसर आहे आणि सगळ्या टॅक्सी दिसतील आपल्याला इथे. पहा, पूर्ण टॅक्सी जे आहेत ते इकडूनच जातात. जे इकडचे मोठमोठे जे पर्यटन स्थळं आहेत गँगटॉकच्या बाहेरचे, त्याच्यासाठी इथून टॅक्सी मिळते आपल्याला. चहा घेतोय मी इथे. समोर टॅक्सी स्टँड आहे. वाट पाहतोय टॅक्सीची. शेअरिंग टॅक्सीमध्ये आपल्याला इथे जागा मिळालेली आहे. यांचं पण यूट्यूब चॅनल आहे. हे पहा, हे पण व्हिडिओ बनवत आहेत. चैनल का नाम वंडरलास्ट बाइट्स. वंडरलास्ट बाइट्स इनके चैनल का नेम है. सब्सक्राइब कीजिए आप. टैक्सी के अंदर ये हमारे सब. मित्रांनो, हा कंचनजंगा व्ह्यू पॉईंट आहे. नाथुलाला जाताना पहिला पॉईंट लागतो आपल्याला. पहा, अतिशय सुंदर असं हे दृश्य आहे. कंचनजंगा पर्वतरांगा आहेत या. आणि हा रोड आहे. टॅक्सीवाल्याने पहिला पॉईंट दाखवलेला आहे आम्हाला इथे. रस्त्यामध्ये एक ठिकाणी थांबलेली टॅक्सी आणि हा परिसर आहे नाथुलाला जाणाऱ्या रस्त्याचा. काश्मीरसारखा थोड्या प्रमाणात इथला परिसर दिसतोय. खाली पाणी वाहतंय आणि मोठमोठे झाडं देखील आहेत इथे आणि थंड वारं सुटलेलं आहे. हे पहा, अजून इथून 20 किलोमीटर आहे नाथुला. इथे कॉफीचा आस्वाद घेतोय आता. कॉफी आहे बघा, नेसकॅफे. आणि हे एक शॉप आहे. इथे जेवणाची पण व्यवस्था आहे. नाश्ता पण करू शकता. चहा, कॉफी किंवा गरम जॅकेट खरेदी करायचे असतील तर ते पण इथे मिळतात. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत नाथुला पासला. नाथुला पास म्हणजे हा माझ्या मागे पाहताय ती चायनाची बॉर्डर आहे. आणि मी आता इंडियामध्ये उभा आहे, भारतामध्ये. हे पहा, हा असा मोठा परिसर आहे. दाखवतो तुम्हाला. वरती इंडियाची चेकपोस्ट आहे आणि तिकडे आर्मीवाले जाऊन देत नाही आहेत बघा. मागं थांबलेले आहेत. काही लोक पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते सोडत नाही आहेत, कारण पलीकडे सेन्सिटिव्ह एरिया आहे चायनाचा. हा नाथुलाचा परिसर आहे बघा. हे पहा, गौतम बुद्धांची मूर्ती आहे इथे. इथे तोफ ठेवलेली आहे.
आणि हा परिसर आहे. हे पहा इथे फोटो काढतायत. आणि वरती पण जाऊ शकतो आपण तिकडे. वातावरण पूर्ण क्लिअर आहे इथे. अजून स्नोफॉल नाही सुरू झालेला आहे. तिकडे पूर्णपणे सूर्य किरण येत आहेत, त्यामुळे क्लिअर आहे पूर्ण परिसर. पाहू शकता डिसेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यानंतर इथे बर्फ पडायला सुरुवात होते. आता बघा हा परिसर कसा दिसतोय. वरती निघालोय आपण. वरून हे खालचं दृश्य अतिशय सुंदर दिसतंय. पहा नीचे जो जगह है देखिए दोस्तों, ये मित्रांनो, ही नाथुलाची जी चेकपोस्ट आहे भारतीय सेनेची, ती महार रेजिमेंट सांभाळत आहे. हे पाहू शकता मागच्या बाजूला जे चेकपोस्ट आपल्याला दिसत आहेत ते चेकपोस्ट आहेत महार रेजिमेंटचे. पहा इथे जेवढे आता जवान मी पाहिले त्यांच्या गणवेशावरती लिहिलेलं होतं की ते महार रेजिमेंटकडून आहेत. मी नाथुला बघून माघारी निघालेलो आहे दुसऱ्या पॉईंटसाठी. आणि इकडून मागून इंडिया ते चायना कॉरिडॉर आहे, म्हणजे तिकडून एंट्री घेऊ शकतात इंडियामधून चायनामध्ये, चायनामधून इंडियामध्ये. तर इकडून मी आता दुसऱ्या पॉईंटसाठी निघालेलो आहे पुढे. तर हा अतिशय सुंदर असा परिसर आहे आणि याच्यात थंडी आहे, परंतु उन्हामुळे थंडी जाणवत नाही आहे. -डिग्री टेम्परेचर आहे इथे. -4 डिग्री टेम्परेचर असेल, पण उन्हामुळे जाणवत नाही आहे. आता मी निघालेलो आहे माघारी. हा पहा रोड माघारी जाण्यासाठी. आता आपण नाथुलावरून खाली आलेलो आहे. बाबा हरभजन सिंग मंदिर आहे इथे, जे आपल्या सैन्यातले एक सैनिक होते. त्यांचं मंदिर बनवलेलं आहे भारतीय सेनेतर्फे. हा हरभजन बाबा मंदिराच्या परिसरातला व्ह्यू तुम्ही पाहू शकता. हे पहा आपला राष्ट्रध्वज आहे वरती. इथे खूप पर्यटक पण येत आहेत. या बाबा हरभजन सिंग मंदिराचा इतिहास असा आहे की हरभजन सिंग हे आपल्या भारतीय सेनेत शिपाई होते आणि त्यांचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला होता या परिसरात. सिक्कीममध्ये ते तैनात होते आणि त्याच्यानंतर त्यांच्या सहकार्याच्या स्वप्नात ते आले आणि सांगितलं की माझ्या समाधीची निर्मिती करा. आणि त्यांच्या स्वप्नात आलेल्या दृष्टांतानुसार त्यांच्या समाधीची निर्मिती भारतीय सेनेकडून इथे करण्यात आली. त्याच्यानंतर अनेक भाविक इथे भेट देऊ लागले. भारतीय सेनासुद्धा इथे अनेक कार्यक्रम वगैरे भरवत असते आणि हा पूर्ण परिसर हा सेनेच्या ताब्यात आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे आत्ता नवीन मंदिर बनवले भाविकांच्या लवकरात लवकर सुखसुविधेसाठी, कारण दुसरं मंदिर वरती आहे पहाडावरती, तिकडे जायला वेळ लागतो, म्हणून हे दुसरं मंदिर इथे बनवलेलं आहे. तर हा मंदिराचा परिसर आहे. भारतीय सेनेकडून सेवाभावाचं दर्शन केलं जातं इथे बघा. इथे प्रत्येक भाविकाला प्रसाद म्हणून जेवणाची सोय आहे भारतीय सेनेकडून. हे समोर मंदिर आहे
आणि या मंदिराच्या समोर ही भंडारा चालू आहे. हे पहा इथे अनेक लोक जेवण करून जात आहेत. हे पहा हे चांगू लेक आहे. चांगू लेकच्या बाहेर हे असे याक बसलेले पाहायला मिळतात आपल्याला. हा पहा याक बसला इथे. या याकची राईड पण करू शकतो आपण. आणि हा चांगू लेकचा परिसर आहे. गँगटॉक शहरातून मी सकाळी निघालो होतो 9च्या दरम्यान. आत्ता 2 वाजलेले आहेत आणि 5 ते 6 तासांचा हा पूर्ण असा कालावधी आपल्याला हे सर्व पॉईंट फिरण्यासाठी लागतो. तर इथे तुम्हाला सुंदर असा हा पाण्याचा प्रवाह पाहायला मिळतो. दाखवतो मी तुम्हाला. या एकदम हा पहा पाण्याचा प्रवाह आणि समोर पहाडी परिसर आहे. या चांगू लेक परिसरात शिवमंदिर देखील आपल्याला इथे पाहायला मिळतं. हे पहा माझ्या मागे शिवमंदिर आहे. या नाथुला परिसराला भेट देण्यासाठी आपल्याला परमिट लागतं आणि ते परमिट तुम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबला आहात त्या हॉटेलमध्ये काही ट्रॅव्हल एजंट असतात. त्यांना तुम्ही विचारलं तर ते ट्रॅव्हल एजंट शेअरिंग टॅक्सीमध्ये आपल्याला 900 ते 1000 रुपयात ही ट्रिप पूर्ण अरेंज करून देतात. किंवा तुम्ही 4-5 लोक असताल तर स्वतः टॅक्सी बुक करू शकता. मी एकटा आहे त्यामुळे मी शेअरिंग टॅक्सी बुक केली होती 1000 रुपयात. त्यामध्ये त्यांनी परमिटसुद्धा दिलं होतं आणि मला मी तुम्हाला आत्ता दाखवल्याप्रमाणे सगळे पॉईंट त्यांनी मला दाखवलेले आहेत. आणि हा शेवटचा पॉईंट आहे चांगू लेक. याच्यानंतर गँगटॉककडे जाणार आहे मी. तर तुम्हाला हा गँगटॉक शहरापासून नाथुलाला मी आलेलो अनुभव तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा